निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 41 आणि 42. सद्गुरु कृपा प्राप्त झाली तर आपला जन्म झाल्याचा जो भास आहे तो निघून जाईल. अजन्मा जन्माला आलेलाच नाही. जन्म काळाचा झाला आहे, बाळाचा झाला नाही हे कळेल. आता पुष्कळ वाचले, पुष्कळ ऐकले. आता कुणाचेच काहीही न वाचता, कुणाचेच काही न ऐकता वाचणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची ओळख मात्र तेवढी करून घ्या. कारण ती आपली स्वतःची ओळख अजून झालेली नाही. कारण आपण वाचण्यात आणि ऐकण्यात वेळ घालवला. प्रथम ध्वनीची ओळख करून देते आई. तिने जर ती ओळख करून दिली नसती तर तुमची भाषा कोणती असती? कोणत्या भाषेतील वाचले असते तुम्ही? कुठल्या भाषेत संभाषण केले असते? कुठल्या भाषेतील प्रवचन ऐकले असते? श्री निसर्गदत्त महाराज म्हणूनच म्हणतात, ध्वनीची पहिली ओळख होण्यापूर्वी तुमची जी भाषा होती त्याच भाषेत मी आता तुमच्याशी बोलत आहे. पण तुम्ही मात्र तुम्ही शिकलेल्या भाषेने त्याचा अर्थ लावता. म्हणून आपल्यात नीट संवाद साधल्या जात नाही आणि माझे म्हणणे तुम्हाला पूर्णतः कळत नाही. म्हणून तुम्ही माझी भाषा शिका, म्हणजे सर्व काही तुम्हाला सोपे जाईल. तुमची भाषा माझ्याकरता मात्र आता उपयोगाची नाही. लक्षात ठेवा, बाळाचा जन्म होत नाही तर बाळाच्या जन्मासोबत काळाचा जन्म होतो. तुम्ही स्वतः कसे आहेत? तुम्ही स्वतः कसे आहात याचा निश्चय झाल्याशिवाय तुमच्या मनातून भीती कधीच जाणार नाही, हे लक्षात ठेवा. ज्याच्याने मी आहे असे म्हटले जाते ते मी आहे असे म्हणण्याच्या अगोदर जे आहे ते आधीच तेच तुम्ही आहात. ते असेल तरच आपण आहोत हा बोध होतो. आणि हा बोध वैयक्तिक असा नसतो, तो फक्त बोध आणि बोधच असतो. पण लहानपणापासून जे संस्कार आपल्यावर आपल्या नातेवाईकाकडून, जनसमूहाकडून, वातावरणावरून, चालीरीतीमुळे, भाषेच्या शिकल्यामुळे जे होत राहतात त्या सर्वांचे एक आपापले असे स्वतःचे स्वतंत्र असे कडगोळे प्रत्येक जण बनवतो आणि या कडगोळ्यालाच आपण मी असे म्हणतो आणि आपले सारे वर्तन या कडगोळ्याच्या प्रतिक्रियेत बद्ध होते, म्हणजेच त्याप्रमाणे होत राहते. पण आपला असा भ्रम असतो की मी वेगळा आहे आणि हे कडगोळे वेगळे आहे. पण वस्तुतः कडगोळे म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच कडगोळे. तुम्ही तेच आहात असा बोध होतो. असा बोध होताच हा बोध ही मीची ग्रंथी राहू देत नाही आणि केवळ त्या ठिकाणी बोध उरतो. अर्थात हा वैयक्तिक बोध नसतो. बोध हा फक्त बोध असतो. अखिल जगाचे महात्म्य मानवाच्या शरीरात आहे, पण तेच नेमके आपण जाणत नाही आणि व्यर्थ दुःख आणि ताणतणाव भोगतो. जगातील सर्व महात्मे लोक आपल्या जवळच्या या चैतन्याचे ध्यान करून अवधूत अवस्थेत पोहोचले आहेत. आपण मात्र तसेच राहिलो आहोत. आपल्या जवळ जे आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग महात्मा लोकांनीच केला आणि त्यांनीच फायदा घेतला. आपण फक्त सगळे काही असून केवळ हात सोडत बसले आहोत. स्वतःला स्वतः समजणे
याचा अर्थ स्वरूप ज्ञान असाच आहे. आपणाला आपण ओळखण्याकरता याच अगोदरच्याचा उपयोग करा किंवा याचा उपयोग करता येतो. आपण गुरुला देहरूपाने मानतो तोपर्यंत शिष्यही देहरूपच आहेत. त्याला क्लेश आहेत आणि गुरु जर व्यापक तर शिष्यही व्यापक. देहबुद्धीचा नाश झाला की स्वरूप जे निरंतर उघडे आहे ते उघडेच आहे हे कळते. धनावरचे पिशाच गेले की धन हाताशी आलेच समजा. जगात तुम्हाला सर्व काही मिळेल पण स्वस्वरूप नाही मिळणार, कारण ते मिळवायचा विषयच नाही, म्हणून ते मिळवायचा प्रश्नच येत नाही, कारण ते अगोदरच मिळालेले आहे. तुम्ही स्वतःच ते आहात. तुमच्या स्वतःच्या स्वरूपाचा असा निश्चय झाला पाहिजे. त्यात फायदा तोटा असा काही तुम्ही बघू नका, आणि फायदा तोटा पाहत असाल तर हा सर्व अव्यापारेशी व्यापार ठरेल. तुम्ही शांत निवांत बसले आहात, हाच काय कमी फायदा आहे काय? तुम्ही इथे बसला आहात ते ज्ञानच आहात, तेच तुम्ही आहात. जसे देह तुम्ही तसे आता ज्ञान ही तुम्ही. भाग 42. श्री रमण महर्षी म्हणतात, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी ज्ञानी नाही तर ज्ञान आहे हे कळताच आता कुणाला काहीच विचारायची गरज नाही आणि काहीही वाचायची पण गरज नाही. तथाकथित आध्यात्मिक गरज आता संपली, चावचाव संपली. तूच तुझ्या ध्यानातून जाशील, उणा होशील वाटलं तर म्हण, यालाच समाधी म्हणतात. शब्दाचा सोस काही जात नाही, ठीक आहे म्हण समाधी. ब्रह्म, ईश्वर वगैरे वगैरे जी काही नावे आहेत त्यांच्या आहेपणाचा पुरावा हा तुझ्यापाशी तूच म्हणून आहे, हाच तो पुरावा आहे. तू म्हणतोस म्हणून ते आहेत, तुझ्यातच एका अर्थाने ते आहेत. तू असल्याचे अवांछित ज्ञान नसेल तर देव आहे, ब्रह्म आहे, ईश्वर आहे, अजून काही आहे हे कोण म्हणेल बरे? तात्पर्य आपण आहोत हे आपल्यालाच कळते. ते आपले फर्स्ट हँड ज्ञान आहे. त्यातच असा, त्याचा दुरुपयोग अमुक तमुक असा स्वतःला म्हणवण्यात करू नका. हा बोध स्थिर झाला की आणखी काही म्हणजे काहीही करायचे शिल्लक राहत नाही. संन्यास वगैरे घेण्याचे काही काम नाही. अगोदर विचार म्हणजे काय हे नीट समजावून घ्या. विचाराच्या आधी विचार करणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे याचा स्वतः प्रथम शोध घ्या. तुम्ही म्हणाल मीच विचार करतो, पण तुम्ही आणि तुमचे विचार हे नसलेले द्वैत तुम्ही कुठून आणले? विचारानेच आणले ना. इथे विचारच विचाराला पाहतो. जेव्हा तुम्ही विचाराला माझे विचार म्हणता तेव्हा ते आपणच आपल्याला पाहणे नसते किंवा आपल्यातच आपल्याला पाहणे नसते. पण जेव्हा विचाराला मध्ये न आणता आपणच आपल्याला पाहतो तेव्हा विचाराने निर्माण केलेले तुम्ही व तुमचे विचार हे द्वैत गळून पडते. अशा स्वरूप ज्ञानानेच खरा संन्यास घडतो. आपल्याला आपण पाहणे एवढाच खरा परमार्थाचा अर्थ आहे. तुम्ही तुम्हीच असलेल्या ज्ञानाशी म्हणून घसीट वाढवा, यालाच संन्यास म्हणता येईल. रूढी, परंपरा यांच्याद्वारे जो फायदा म्हणजे कोणता फायदा? आरामदायी जीवन जे भरपूर जगायला मिळते त्याकरता काही लोक मात्र भगवा गणवेश धारण करतात. पण या भानगडीत आपण न पडता आपण फक्त आपण असल्याचे ज्ञानच टिपले पाहिजे. ते तू आहेस या गुरुवचनामुळेच हे सर्व घडेल, निश्चित घडेल. सर्वांच्या मुळाशी तूच आहेस. मागे मागे म्हणजे आपण
मागे मागे म्हणजे आपण आपल्या लक्षात आले, स्वतःला लक्षात आले, आपण आपल्या लक्षात आले तितक्या बालवयापर्यंत जा. साधारण 3-4 वर्षाच्या वयापर्यंत मागे मागे जा. आपण आहोत म्हणजे मी अमुक मी तमुक असे नाही, तर आपण आहोत असे प्रथम लक्षात आले तो क्षण धुंडा, तेथेच स्थिर व्हा आणि कामापुरतेच अधूनमधून वर डोकावा. इतर वेळी मात्र मौन किंवा चिडीचूप असा. व्यक्तित्व गेल्यावर व्यक्तित्वच गेल्यावर मग चिंतन मनन कशाचे करणार आणि करणार तर का करणार? पूर्वीपासूनच जर आपण जसे आहोत तसेच आहोत, तर मग तक्रार कशासाठी? जसे आहोत तसेच आहोत यातच जर समाधान वाटत नसेल, तर तुम्हाला मात्र जगाच्या पाठीवर कुठेही समाधान मिळणार नाही. मी आहे, अहंभाव नाही, तर मी आहे. मी आहे हा अहंभाव नाही, तर मी आहे म्हणजे अगोदरचा असणेपणा. या असणेपणाविषयी सर्वांना उपजतच प्रेम असते, याचीच आवड असते. नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. हीच आहे मूळ माया. श्री रमण महर्षी मी आहेला आय म्हणत व अहंभाव ज्याच्यात आहे त्याला ते आय आय असे म्हणत. म्हणजे सेल्फ आणि इगो. आय हा अगोदरचे असणेपण आणि आय आय हे अमुक तमुक असे असणेपण. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 41.